तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका परत नवीन व्लॉगमध्ये। तर रात्री पाणी वगैरे दिलं, उशीर झाला आपल्याला उठायला, त्याच्यामुळे व्लॉग पण उशिरा चालू केला आहे। तर आज अगोदर आपल्याला रानात जायचं आहे। काकीन ते रानात गेलेले, त्यांचा डबा वगैरे द्यायचा आणि मग पुढं बघू व्लॉग कसा होतो आहे कंटिन्यू, कारण की रानात चालू आहे आपलं तुरी काढायचं काम। तर व्लॉग कंटिन्यू करा। हे बघा गाडी आपली इलेक्ट्रिक गाडीवर जाऊ, व्लॉग कंटिन्यू ठेवा तुम्ही। तिकडं काढ, तिकडं इकडं काय काढ। तर मित्रांनो आलो होतो, पाणी वगैरे दिलं त्यांना आणि तुरीच्या शेंगा चालल्या उकडायला घरी। हे बघा इथं आपण जेव्हा आलो होतो मागच्या वेळेस तेव्हा गावात लावलं होतं। आता असं जरा मोठं झालं आहे बऱ्यापैकी, त्याची खुरपणी झाली, खतबीत टाकले त्याला, मस्त वाढ झालेली। जनावरांना चारायला गिन्नी गवत म्हणतात, तुमच्या इकडं काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि शेतातला सगळा चारा वाळलेला आहे, तर हे याला पाणी बिणी दिलेलं आहे, याची खुरपणी केली म्हणून ही विहीर आहे, पण बऱ्यापैकी बाकीचा तर वाळलेलाच आहे। तर मित्रांनो रानातून आलो आणि आजोबांना गुरं सोडून दिलेत, पण थोडं काम चालू आहे तिथं, तर त्याच्यामुळं मी थोडं थांबलो, इथंच ठेवलेत आपले इथं जनावर थांबले त्यांच्या मागं। इकडं शेतात काहीतरी पेरलेलं आहे, त्याच्यामुळे तिकडं जाऊ नये म्हणून। आणि आता थोड्या वेळाने आपल्याला एक शेजारच्या गावात जायचं आहे, आजीला घेऊन, थोडंसं काम आहे बँकेत, पण माझं थोडंसं काम आहे, तर जाणार आहे आपण। व्लॉग कंटिन्यू ठेवा आणि आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ। झालं का आजोबा आलेले आहेत, त्यांना गुरु आपण इथपर्यंत सोडू, आपला व्लॉग कंटिन्यू ठेवा। आणि गावाकडं आबाळामुळं वातावरण पण आज ऊन नाही, काय नाही। ही माझी छोटी बहीण, हिला शाळेत सोडतो आता आणि मग मी कामाला जातो। इथं घरी असली ना लय अडवणी करती, चल लवकर आवर। शाळेतच बरी आहे, घरी असले का आजीला लय त्रास देते माझ्या। चल ना, काय झालं? त्या घाल। शाळेत जायला नाही म्हणते काय? तर मित्रांनो भरपूर वेळ झाला आपण ब्लॉग कंटिन्यू केला, कारण की थोडे काम होते आणि थोडा दमलो होतो काल रात्रीमुळं, तर मग आराम केला थोडा। आणि आता संध्याकाळ झाली, गुरुवारची वेळ, आपण इथं आपल्या तिथं गोठ्याची इथं येऊन बसलो, आजोबा इथून मग इथं गुरं बांधून घेऊ आपण। सगळे शेण वगैरे सगळं उचललं आहे, सगळी साफसफाई झालेली आहे, गुरं आले का बांधायचे फक्त। आणि गावाकडे संध्याकाळ पण भारी वाटते, आज ऊनच नव्हतं, गावाकडे असल्यावर ऊन नसल्यावर आहे ना एक नंबर असं भारी वातावरण असते। इथं आपल्या तुरीचा भुसा आहे, हे इथं हे गिन्नी गवत आणि गुरं आलेले इथं बांधून घेतो मी आता।